नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात भरघोस वाढ झालेली आहे आणि आता लाभार्थ्यांना दर महिन्याला मिळणार ₹2100. तर आता हे पैसे नेमके कधी मिळणार आहे, तर या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळून येईल की नेमकं मानधन आता किती मिळणार आहे आणि ते कोणत्या दिवशी मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील जे काही नवीन व्हिडिओ येतात तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता 20 नोव्हेंबरला नेमक्याच निवडणुका संपलेल्या आहे आणि 23 नोव्हेंबरला म्हणजे शनिवारला निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि या निकालानंतर लगेच नवीन गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार आहे. तर होऊ शकते की जर महायुतीचं सरकार कंटिन्यू जर झालं, शिंदे सरकार परत सत्तेत आलं, तर निश्चितच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचं मानधन आता ₹1500 वरून ₹2100 करण्यात येईल. त्यामुळे जर शिंदे सरकार पुन्हा जर सत्तेत आलं तर निश्चितच आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना दर महिन्याला आता ₹2100 मिळणार आहे. तर ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर तर मित्रांनो, 23 तारखेनंतर जर हे गव्हर्नमेंट बदललं आणि त्याऐवजी महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट जर सत्तेत आलं तर त्यांचाही जाहीरनामा आपण बघितलेला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जे काही संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभ आहे तर तो 1500 वरून ₹2000 करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कोणतं जरी आलं तरी आपल्याला संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनामध्ये फारसा फरक पडणार नाही. कारण आता पूर्वीचं जे काही ₹1500 मानधन मिळणार होतं तर त्याच्यामध्ये आता भरघोस वाढ झालेली दिसणार आहे. जर महायुतीचं सरकार आलं तर त्याद्वारे आपल्याला दर महिन्याला ₹2100 मिळतील आणि जर महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर दर महिन्याला ₹2000 महिना मिळणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी कोणतंही गव्हर्नमेंट जरी आलं तरी मात्र आपल्याला या योजनेचा भरघोस असा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही, कारण संजय गांधी निराधार योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे आणि याद्वारे समाजातील जे दुर्बल घटक आहे, वंचित घटक आहे, त्यांच्यासाठी हे मानधन एक वरदान ठरत आहे. म्हणून गव्हर्नमेंटला ही योजना कंटिन्यू करावी लागते. त्याचबरोबर दर पंचवार्षिकला कोणत्याही सरकारला परत सत्तेत येण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचा सपोर्ट घ्यावाच लागतो. त्यामुळे ही योजना कंटिन्यू सुरू असणार आहे आणि मानधनामध्ये सुद्धा आता मात्र भरघोस वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, आता बघा की नेमकं संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत. तर मित्रांनो बघा, 23 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि 6 नंतर आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहितेमुळे या योजनेचे पैसे जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर अडकून पडलेले होते आणि जशी आचारसंहिता आता संपणार आहे 23 तारखेला सायंकाळी, त्यानंतर 24ला रविवार आलेला आहे आणि 25 नोव्हेंबर पासून आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार आहे. गव्हर्नमेंटकडून पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. साधारणतः 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान या योजनेचे सगळे पैसे, बऱ्याच लाभार्थी असे आहेत की त्यांना 3-3, 4-4 महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाही, तर ते सुद्धा सगळे पैसे एकत्र 25 ते 30 नोव्हेंबर पर्यंत सगळ्या लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. कारण संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर सगळ्या निराधार योजना असेल तर त्या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट आहे तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर तात्काळ दिल्या जाते. धन्यवाद.